मिळतात ना गावाला त्याच तिसऱ्या आहेत, एकदम भरीव असतात त्या. इकडे कोळंबी आहे आणि हे खेकडा आहे ना, हळद मीठ लावून ठेवले, फक्त आता मसाला लावायचा. तवा फ्राय आहे ना. तिसऱ्याची डिश आहे ना तयार झाले आणि याच्यानंतर आता कोळंबी राईस दाखवणार आहे. एकच नंबर साईज बघा वड्याची, एकदम प्रॉपर वडे आहेत. आणि बघा हे फिश फ्राय तयार झालंय, जे मॅरिनेट करून ठेवलंय सर्व यामध्ये. सुरमई आहे. ओके. आणि मध्ये जर तुम्ही बघाल ना तर सुरमई फ्राय असते, त्याच्यानंतर इकडे रस्सा आहे, राईस, सोलकढी, भाकरी तांदळाची मेन म्हणजे, आणि हा जवळा. आणि या स्टार्टरमध्ये इकडे क्रॅब लॉलीपॉप. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी संदेश विचार आहे, अर्थात राधापुरी संदेश. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. तर आता आहे ना, मी जसं तुम्हाला माहिती आहे मी पुण्यात शिफ्ट झालो आहे आणि इकडे आल्यानंतर सर्वात मिस कोणती गोष्ट करत असेल ती म्हणजे आपल्या कोकणातल्या फिश थाळीज, ज्या की मासे तुम्हाला तर माहिती खूप सारे मला आवडतात आणि इकडे येऊन ते मिळत नाहीत मेन म्हणजे पुण्यात. आणि आजच मला कळलं, म्हणजे काल ॲक्च्युली रात्री आम्ही आलो इकडे, त्यावेळी मला कळलं की चिंचवडमध्ये आहे ना किरण कोरे यांचं मालवणी समुद्र म्हणून हॉटेल आहे, मालवण समुद्र म्हणून. खूप फेमस आहे मालवण समुद्र इकडे आणि सर्व फिश थाळीज मिळतात, पापलेट थाळी, सुरमई थाळी. रात्री आम्ही ॲक्च्युली कोळंबी राईस ट्राय केलेला, एकदम खतरनाक होता, टेस्टी, एकदम फुल आपल्या स्टाईलमध्ये, कोकणी स्टाईलमध्ये. तर ते काकांना म्हटलं तुमचा एक आपण व्हिडिओ बनवूया, जेणेकरून आपल्या इकडचे कोकणातले कोण लोक आपल्या इकडे पुण्यात शिफ्ट झाले असतील, त्यांना ते लोक मिस करत असतील थाळ्या इकडच्या, आपल्याकडच्या कोकणी थाळ्या, तर ते लोक इकडे येऊ शकतात. इनफॅक्ट तुम्ही ऑर्डर पण करू शकता, त्यांचे डिटेल्स आपण दिलेत खाली, प्लस ॲड्रेस वगैरे सर्व आपण देतोय इकडे चिंचवडचा. तर तुम्ही इकडे येऊन बिंदास ट्राय करा. मला तर खूप आवडलं, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्याकडचा कोकणी माणूस आहे, खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे व्हिडिओ, जेणेकरून खूप सारे लोक इकडे व्हिजिट करतील आणि यांच्या जे थाळी आहेत ना सगळं फिशच्या त्याची टेस्ट घेतील. चाफेकर चौकापासून ना थोडे अगदी 3-4 मिनिटांच्या अंतरावर मालवण समुद्र म्हणून हॉटेल आहे किरण कोरे यांचं, आणि असा पूर्ण एंट्रन्स आहे, अगदी रोड टच आहे मेन रोडला. नंतर आपण आतमध्ये जाऊन पूर्ण त्याची माहिती घेऊया. आणि इकडे जर तुम्ही बघाल ना तर स्टार्टिंगला त्यांनी दिलेत कोणत्या कोणत्या थाळ्या यांच्याकडे मिळतात. मांदेली फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे, नंतर कोळंबी राईस वगैरे सर्व आहेत. तिसऱ्या पण मिळतात मेन म्हणजे, ज्या की मी खूप मिस करत असतो इकडे आल्यानंतर. तर सर्व आपण त्यांच्याकडे बघूया, लाईव्ह करताना पण दाखवूया कोणत्या कोणत्या प्रकारचे आयटम यांच्याकडे बनवत आहेत ते. तर मित्रांनो म्हटल्याप्रमाणे ना आपण आलो आहे हॉटेल मालवण समुद्रमध्ये, जे की किरण कोरेंचं आहे. आणि हे आपल्यासोबत काका किरण कोरे आहेत आणि त्यांचा मुलगा. काका आपल्याला थोडक्यात हॉटेलबद्दल आधी तुमच्या माहिती सांगाल, केव्हा चालू केल्यात, काय थोडक्यात सांगाल माहिती? मी इकडे चालू केले 1998ला. हां. आणि आतापर्यंत चालूच आहे इकडे, जवळपास 25 वर्ष झाली. 25 वर्ष. अच्छा. ओरिजिनल हॉटेल आपलं, ओरिजिनल पहिलं चिंचवडचं एकदम आपलं हॉटेल, मालवणी कोकणी पद्धतीचं. कोकणी पद्धतीचं. अच्छा. मुंबईला पण होतं माझं मालवण किनारा पहिलं, आणि अजून आता मालवण समुद्र विक्रोळीला आहे, दादरला परत एक मालवण समुद्र आहे. आता मी कॉन्टॅक्ट नंबर देतो काकांचा, प्लस ॲड्रेस देतोय. जर ऑर्डर असेल तर तुम्ही तसं कंप्लीट करता ना? ते काय असेल स्विगी आणि झोमॅटोला आहे, टेकअवे आहे इकडे. अच्छा. टेकअवे इकडे येऊन 15-1 मिनिटात तयार होते, जाऊ शकता. आणि स्पेशालिटी काय तुमची? स्पेशालिटी काय? स्टफ पापलेट आहे, कोलंबी ब्राऊन्स राईस आहे, शिंपले आहेत, खेकडा आहे, सुका खेकडा आहे, खेकडा लॉलीपॉप आहे, फिश फिंगर आहे. ओके. फिश फिंगर आहे, आणि मटण आहे, मटण भाकरी, तांदूळ भाकरी, मटण भाकरी, कोंबडी वडी. ओके. वडे, कोंबडी वडे पण, कोंबडी वडे पण. परफेक्ट, जे की आपल्या कोकणातली स्पेशालिटी आहे. सर्व कोकणातला सर्व इकडे मिळतं. आणि कोकणातली व्हेज थाळी, उसळ, सुकी भाजी, डाळ, राईस, कढी वगैरे सर्व. बरोबर. आणि स्पेशल काय माहिती आहे का, काल ॲक्च्युली आम्ही ट्राय करत होतो शोधायला की कोकणातलं कुठे आपल्याकडे मिळतंय का, पण मिळत नाही. कारण आपल्याकडून जे लोक आलेत ना त्यांना फिश थाळी तर तुम्हाला माहिती आहे, मासे म्हटलं की जीव की प्राण असतो, आणि ते सहसा मिळत नाही इकडे कुठे. पण इकडे तुमच्याकडे मिळालं. आणि आम्ही काल ट्राय केलेला कोळंबी राईस होता, 1 नंबर क्लास होता एकदम. आणि आज बाकीचे आयटम आपण तुम्ही आपल्याला दाखवाल काय काय तुमच्याकडे मिळतात ते. तर आता आहे ना आपण किचनमध्ये आलोय काकांच्या, आणि आता आहे ना फिश फ्राय करताना लाईव्ह आपण दाखवतोय. हे काय काय केलं तुम्ही? हे काय काय म्हटलं केलं? हां, पापलेट, बोंबील. आता हे फ्राय करताय ना, हळद मीठ लावून ठेवले, फक्त आता मसाला लावायचा. तवा फ्राय आहे ना. पापलेट फ्राय होत आहे. बघून बघा, कोणाच्या सुद्धा नाही तोंडाला पाणी सुटेल बघून. आणि टेस्ट सुद्धा तशीच आहे, कारण आम्ही काल फ्राय केलं त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे चांगलं. आणि इकडे पुण्यात राहून अशी कोकणातली टेस्ट मिळणं खूप मुश्किल आहे, त्याच्यामुळे नक्की तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला टेस्ट समजेल ओरिजिनल कसे आहे पूर्ण कोकणातली.
काकी इकडे भाकरी पण करत आहे. भाकरी तुम्हाला जमते आपल्या तांदळाची आहे ना भाकरी? लाईव्ह करतात बघा भाकरी. याच्यामुळे ना कुरकुरीतपणा चांगला येतो ना. हो. माझी सर्वात फेवरेटची कोणती डिश असेल ना डिश तरी तिसऱ्याची आहे. आणि प्रॉपर तिसऱ्या बघा ज्या आपल्याकडे मिळतात ना गावाला त्याच तिसऱ्या आहेत. एकदम भरीव असतात त्या. इकडे कोळंबी आहे आणि हे खेकडा आहे ना. हा क्रॅब आहे रसाचा. पण ही जी आहे याची थाळी एक नंबर असते तिसऱ्याची. तुमचं फेवरेट आहे तुमच्यामध्ये आहे ना? फेवरेट म्हटलं तुमचं हेच आहे ना. आणि हे क्रॅब लॉलीपॉप साठी आहे. आणि क्रॅब लॉलीपॉप सुद्धा तुम्हाला मिळते. आता फ्राय करताय का? ओके. क्रॅब लॉलीपॉप बस बस बस. हे तुम्हाला दाखवायचं म्हणून आपण नाही केलेत. सध्या तर मागणी कशाला जास्त आहे आपल्या इथं? सध्या आपल्याला जास्त मागणी कशाला आहे? क्रॅब लॉलीपॉप आणि बोंबील आहे आमचं. पापलेट सुरमई पापलेट ना. बोंबील तर भरपूर जातात आमच्याकडे. हा हा हा. बोंबील मांदेळी. बरोबर बरोबर. आणि सर आणता कुठून सर्व? आणता कुठून म्हटलं सर्व? पुण्यात आणतो. पुण्यात येतं बरोबर. पुण्यात ओके. मुंबईचाच माल बरोबर. आणि तुमचं गाव कोणतं मला सांगितलंच नाही. गाव तुमचं मालवणच ना प्रॉपर? मालवणचेच आहेत त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे चव मालवणची कशी आहे ती. झालेच बघा लॉलीपॉप क्रॅब लॉलीपॉप तयार. आणि बघा हे फिश फ्राय तयार झालंय जे मगाशी सोडलं होतं त्यांनी. पॉपलेट आहे आणि सुरमई. सुका चिकन आहे का? आणि क्रॅब मसाला. हे क्रॅब मसाला आहे बघा. आपली फेवरेट सोलकढी. हे बघा जवळच आहे एकदम प्रॉपर जसं आपल्या गावाला असतो ना बनवतात. भाकरीसोबत खाण्याची जी मजा आहे ना भाकरी तांदळाची आणि जवळा एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. तिसरे आहेत. आणि याची थाळी कशी बनवतात ना ते आपल्याला दाखवायचे. हे चालू आहे इकडे तिसऱ्याचं. मसाले गेले. हे पांढरं पाणी आहे ना हे याची चव वेगळी असते. हा बरोबर. उकडल्यानंतरचे नाही याला काय काय ठिकाणी एक शिंपी पण म्हणतात. आणि तिकडे इकडे वडे सोडताय का? वडे आहेत का? हे वडे आहेत. वड्याची साईज बघा वड्याची एकदम प्रॉपर वडे आहेत. क्लासच. मसाला टाकलाय आणि तिसऱ्याचं कालवण बनतंय. होत आले ना. आणि झाली बघा डिश. आता कोलंबी राईस करतो. हां चालेल. ऑलमोस्ट सर्व डिश तुम्हाला लाईव्ह करून दाखवतोय म्हणजे तुम्हाला पण म्हणायला लागेल काय वेगळं दाखवलं म्हणून. तिसऱ्याची डिश आहे ना तयार झाले. आणि याच्यानंतर आता कोळंबी राईस दाखवणार आहे. पूर्ण जेवढ्या डिश आहेत ना ऑलमोस्ट सर्व आपण दाखवल्या. क्रॅब लॉलीपॉप दाखवले. तिसऱ्या दाखवल्या. सुरमई वगैरे क्रॅब मसाला पण दाखवला. आता काय बनवत आहे? कोळंबी राईस. ओके. जो की मी म्हटलं काल माझा फेवरेट होता. मी ट्राय केला होता इकडे आल्यानंतर. कोळंबी कोळंबी आहे. सर्वांना मानलं पाहिजे कारण इतका वेळ किचनमध्ये थांबतात नाही. एवढं गरम होत आहे. सर्वजण हेल्प करतात एकमेकाला. एकच नंबर. आज नेमकं काय झालं माहिती आहे काकांची थोडी गडबड आहे. मी आलो नेमका रविवारचा दुपारी आणि दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे बाहेर सुद्धा लोक येतात सारखे आणि इकडे सुद्धा त्यांना बघायला लागतं आतमध्ये. कोळंबी एकदा शिजली ना की मग राईस टाकतो.
आहे ना. राईस टाकला आता कोळंबीमध्ये. त्याची टेस्टच वेगळी आहे कोळंबी राईसची. अरे कोळंबी राईस इकडे तिसऱ्या, तर इकडे क्रॅब लॉलीपॉप आणि बाकी अजून काय काय बनतो. अरे बघा लावायचं त्याला, लावायचं ना. लावायचं आहे. हा हे आता न काही मॅरिनेट करून ठेवलंय सर्व या लोकांनी. सुरमई आहे. ओके आज रविवारमुळे एवढी सर्वांची घाई आहे, गडबड. परफेक्ट. हे सुरमई आहे. सुरमईला जास्त आहे का? सुरमई मागणी जास्त. सुरमई जास्त लागते. सुरमई जास्त लागते. सुरमई आम्ही प्लेट मध्ये देऊन देतो ना, एका प्लेट मध्ये. अच्छा, त्यामुळे जास्त लागते सुरमई. आणि रेट पण मी काल बघितले ना, एवढे काही रेट जास्त नाही त्यांचे. बोंबील आहे, बोंबील पण आहे. बरोबर, बोंबील आहे. कोलंबी आहे बघा. कोळंबी पण आहे. कोलंबी, ओके, कोलंबी बरोबर आहे. आणि ताजे काढलेले. ताजे धागे काढलेली. याच्यावरूनच कळतो ताजे आहेत ना, हे याच्यावरून कळतं. धागे काढलेली पण आहे कोलंबी. धागे काढलेत ना. हा बरोबर, धागे काढून वगैरे बरोबर. मांदेली फ्राय पण होत असेल ना. मांदेली फ्राय पण करतो ना. बोंबील फ्राय आहे. आणि स्टार्टरसाठी काय काय बोंबील फ्राय असतो आणि क्रॅब लॉलीपॉप, प्रॉन्स वगैरे पण. परफेक्ट. क्रॅब लॉलीपॉप तो स्टार्टर आपण म्हटला होता ना, हे बघा हा क्रॅब लॉलीपॉप आहे. आणि इकडे सुरमईची थाळी बनते. कोलंबी सुका आणि कोळंबी सुका पण आला इथं. थाळीमध्ये जर तुम्ही बघाल ना, तर सुरमई फ्राय असते, त्याच्यानंतर इकडे रस्सा आहे, राईस, सोलकढी, भाकरी तांदळाची मेन म्हणजे, आणि हा जवळा. आणि या स्टार्टरमध्ये इकडे क्रॅब लॉलीपॉप. ही मालवणी बेस थाळी आहे ना. यात काय काय डाळ, काय उसळ, फिश करण्याची, वांग्याची सुकी भाजी, वांगा बटाट, चपाती, पापड, लोणचं, सोलकढी. अच्छा, सोलकढी तरी देणार कंपल्सरी. सर्व ना सोलकढी. खेकडा थाळी. ओके, परफेक्ट. हे आमचे कस्टमर. हां, त्यांनाच विचारा की कधी बसतात. कुठे तुम्ही? आमचे जवळ 20 वर्ष झाली त्या हॉटेलमधला. हां, त्याबरोबर 20 वर्ष. नाव कसं म्हटलं? संतोष सुर्वे. इकडचे कोकणातलेच तुम्ही? खास इकडे फिश थाळी खाण्यासाठी इकडे. ओके, बरोबर. म्हणूनच मग म्हटलं जे कोकणातले आपले आहेत ना, ते लोक डायरेक्ट इकडे येऊ शकतात आणि फिश थाळी ट्राय करू शकतात इकडच्या. बरोबर. स्पेस पण भरपूर आहे. हे फॅमिलीसाठी आहे ना वरती इकडे. हां, बरोबर. टॉयलेटची वगैरे सोय आहे. क्रॅब लॉलीपॉप आहे ना आलेत आणि आपण ट्राय करायचा क्रॅब लॉलीपॉप. करू ना चालू का? करू, चालू करा. तेच तुम्हाला सांगतो मी कसं झालंय. भारीच तर असं कारण बघूनच भारी वाटतंय. टेस्टी आहे, एक नंबर. काकासुद्धा ट्राय करतो सोबत आणि दादा पण आला आपल्यासोबत. आणि इकडे तिसऱ्याची थाळी आपल्याला दिली आहे. वा, एक नंबर. खूप दिवसांनी खातो तिसऱ्या. गावाकडून आल्यापासून खायला भेटल्या नव्हत्या. आणि इकडे जवळा पण आला. भाकरी तर आहे, भाकरीसोबत तिसऱ्या आपण ट्राय करूया एकदा. एक नंबर. मसाल्याची चौका का एक नंबर आहे. क्लास. शिंपल्याची टेस्ट भारी येते. दुसऱ्या भाजी अशी मजा वेगळीच आहे. बिग शिंपी. जवळा पण ट्राय करूया. इकडे जवळा पण आहे बघा. काही काही ठिकाणी कोलिम म्हणतात, आमच्याकडे कोलिम बोलतात त्याला. कोलिम ह्याच्यापेक्षा बारीक असतो, त्याला कोलिम असतो. अच्छा, ह्याच्यापेक्षा एकदम बारीक असतं त्याला कोलिम. हा जवळ आहे. बरोबर. नंतर सुकट, नंतर आंबाडी, बरोबर. नंतर कोलंबी म्हणजे सोडे. नंतर सोडे बोलतात. असं असतं. अशी लहानपासून मोठी अशी असते. अल्टिमेट आहे. टेस्ट आहे ना, तिसऱ्यांची जी टेस्ट आहे ना, अल्टिमेट एकदम नेक्स्ट लेवल. टेक अवे मेन्यूसाठी आहे ना, इकडे सर्व कॉन्टॅक्ट नंबर आहेत.
आणि हॉटेल मालवण समुद्र, शेवाळे कॉम्प्लेक्स, SK कॉलनी समोर, चिंचवड, पुणे. अगदी चापेकर चौकातून थोडं 1-3-4 मिनिटाच्या अंतरावर आहे बघा फक्त. आणि आपल्यासोबत आहे ना, तुझं नाव कसं दादा? हर्ष कोरे आहे माझं नाव. हर्ष कोरे. आणि तू तरी किती केव्हापासून येतो इकडे आता? मी आता ऑलमोस्ट 5 वर्ष झाली, 5 वर्षापेक्षा जास्त. अच्छा. आणि काय सांगशील आपलं हॉटेलबद्दल, काय सांगशील इकडचं? आता इकडे आम्ही सगळे फॅमिलीमध्ये येऊन इकडे आता काम करतो, कारण की आपला फॅमिली बिझनेसच आहे हे. बरोबर. तर मी नुसतं एक ह्याच्यावरती लक्षाने देत आहे. माझा अभ्यास पण करतोय. मी सध्या MCA करतोय, मास्टर्स पोस्ट ग्रॅज्युएशन. अच्छा. आणि प्लस आपल्या इकडे पण चालू आहे. फेवरेट आपले इकडे खायला आहे प्रॉन्स कोलीवाडा. तुझं ते आवडतं का तुला? हो, खूप आवडते. अच्छा. छोट्यापणीपासून तेच खातोय. बरोबर. आणि आपलं स्टफ पापलेट स्पेशल आहे, बोंबील फ्राय स्पेशल आहे, आणि थाळ्या सगळ्या आहेत स्पेशल आपल्याकडे. अच्छा. तुम्ही येऊन इकडे ट्राय करू शकतात. बरोबर. तर काकांना धन्यवाद, ते म्हणजे आपल्याला इकडे व्हिडिओ बनवायला दिला. आणि इकडचा जो काय म्हणतो माशाच्या ज्या थाळी आहेत ना माशाच्या, तुमच्यापर्यंत पोहोचतील. कोकणातला जो माणूस इकडे येऊन राहतो आपल्या पुण्यात, त्यांना मिस करतात. तसं मी मिस करतो माशाच्या थाळीचा, तुम्ही सुद्धा मिस करत असाल. बिंदास इकडे व्हिजिट करा. कॉन्टॅक्ट नंबर, यांचा ॲड्रेस नक्की या. आणि आता इकडे आपण व्हिडिओ एंड करतो. आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बाकीच्यांपर्यंत सुद्धा शेअर करा, म्हणजे खूप सारे लोक इकडे येतील, व्हिजिट करतील आणि इकडचा जे मिळते ना इकडे थाळी, त्याचा आस्वाद घेतील. तर आता आपण थेट भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.